नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. अतिमद्य सेवनाने B1 या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्र हा विकार जडतो. नेक्स्ट प्रश्न पहा. अभिनव भारत संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मालजुगारी. तर जे चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात परंपरागत जलसिंचन केलं जाते त्याला मालजुगारी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता आहे? तर बेल्जियम हा देश आहे. पुढचा प्रश्न पहा. जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कुठे झाले? तर याचं उत्तर आहे जर्मनी येथे झाले. ऑप्शन. पुढील प्रश्न पहा. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर चोंडी येथे झालेला आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. नेक्स्ट प्रश्न पहा. सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? याचं करेक्ट उत्तर आहे चांद बीबीचा महाल. पुढचा प्रश्न पहा. 42वा घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय संविधानात कलम 323A नुसार प्रशासकीय न्यायाधिकरण विषयी तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. राऊस सार्कोमा RSV या विषाणूमुळे कर्करोग हा रोग उद्भवतो. पुढील प्रश्न पहा. समुद्रातील ओयस्टर या प्रारूपापासून मोनी मिळवतात. पुढील प्रश्न पहा. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मोर. तर नायगाव जे अभयारण्य आहे ते मोरसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कुठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ओझर नाशिक, खडकी पुणे आणि अंबाझरी नागपूर या 3 ठिकाणी आहे. तर संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना ओझर, खडकी आणि अंबाझरी इथे आहे. पुढील प्रश्न पहा. ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? करेक्ट उत्तर आहे पक्षी अभ्यास. नेक्स्ट प्रश्न पहा. कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न पहा. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले आहे? याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवे. पुढील प्रश्न पहा. भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे पोर्तुगीज. नेक्स्ट प्रश्न पहा. भारताने कोणता पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला? याचं करेक्ट उत्तर आहे परम. पुढचा प्रश्न पहा. ISIS काय आहे? तर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. तर याचं लॉंग फॉर्म आहे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. पुढचा प्रश्न पहा. GN साईबाबा कशासाठी चर्चेत आले? नक्षलवाद विचारवंत.